दादा एक पॅम्पलेट दे रे मला जरा वाचू दे. हा ते दे. श्री गणेशाय नमः. टोळी क्रमांक 42 आयोजित माथाडी प्रीमियर लीग ओहरम टेनिस क्रिकेट स्पर्धा मार्गदर्शक मानश्री आनंदराव दंडिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे चालतो. खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन करतात आनंदराव दंडिले साहेब. प्रथम पारितोषिक 25,000 अल्ट्रा सुपर ल्यूप प्रायव्हेट लिमिटेड. तृतीय पारितोषिक सुमित राज अँड कंपनी. प्रथम चषक सलीम शेख GS कॅल्टेक्स. द्वितीय चषक हनुमंत शेंडगे GS कॅल्टेक्स. उत्कृष्ट गोलंदाज पारसी प्रसाद जांभेकर. उत्कृष्ट फलंदाज पारसी प्रसाद जांभेकर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारसी प्रसाद जांभेकर. मालिकावीर फ्रान्सी प्रसाद जांभेकर. कुठं मी जातो इथं कोण राहणार आहे? हो शेके ते अंपायरला जा. मी कुठं जाणार? मच्छिंद्र कदम आणि संतोष शेळके. हो शेळके तुमच्यातला एक पाठवा ना आणि आमच्यातला एक पाठवतो. आणि तुम्ही जर सगळे आम्ही पण जेवढं खायचं पाठवा नाही की टोपी बसणार आहे का? टोपी बसणार आहे का तुम्हाला? वॉलो लाईन तुमचे आघाडीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवावे. मच्छिंद्र कदमला पाठवती जा किंवा नाव. सूरज के बिना सुबह नहीं होते, चांद के बिना शाम नहीं होते, प्रकाश बावदाने के बिना स्कोर गार्ड पे रन नहीं होते. अरे काय त्याचं काय मिस्टर 360 आहे का? मिस्टर 360 आहे त्याचं नाव. कोणाचं? ऋषीचं. असू दे ना काय तुला काय टाका राहायचं टाकायचं. हा टाका काका तोच आहे मिस्टर 360. हा आघाडीला आलेला फलंदाज ओ निलेश साहेब जावा ना प्लीज. हो निलेश साहेब एक मॅच जावा एक मॅच. हो शेळकेला आहे शेळके कुठे? संतोष शेळके निलेशला पाठव. अहो त्याला सांगा ना तुम्ही. ए जा जा. सलामीवीरचे दोन फलंदाज एका साईडला असेल पाटण तालुकाचा गुलंद आवाज प्रकाश बावदाने. दुसऱ्या साईडला असेल आटपाडीकरांचा 360. गोलंदाजीला असेल तो म्हणजे दाडोली संघाचा हुकमी एक्का गोलंदाज शिवाजी झोरे मॅन फ्रॉम दाडोली. आम्ही इथे खेळतो ना. आमच्या समाजाचे असतात ना ते सगळे असतात. त्याचे थोडे थोडं नाही पण दोघं तिघं असतात ना. इथे असतात ना आमचे मॅच समाजाचे. गेल्या वर्षी होते. सरकार झोरे चषक टाकलेलं ना. हे सगळे कामातले. फलंदाजीला आलेला फलंदाज प्रकाश बावदाने. हे पाटण तालुक्याचा गुलंद आवाज आहे. षटकाराचा बादशाह मानलेला फलंदाज आहे. पहिला चेंडू फेस करेल प्रकाश बावदाने. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने निर्धाव चेंडू टाकलाय शिवाजी झोरेने. कुठेतरी प्रकाश बावदानेला थांबवतोय. पहिला चेंडू डॉट चेंडू. दुसरा चेंडू स्पेस करेल प्रकाश बावदाने. हलक्या हाताने टोललेला चेंडू. त्याच्यामध्ये विवेक झोरे क्षेत्ररक्षक करेल. त्याच्या मागे नितीन बोडके. बॉल गॅदर करेपर्यंत 2 धावा रोखल्या नाहीत परंतु तिसरी धाव देखील होत आहे. गुड रनिंग द बिटवीन विकेट म्हणावं लागेल. ह्या दोन फलंदाजाचा तालमेल बघितला तर खूपच छान.
तू जा नाही रे जागरे. 2 चेंडू 3 धावा. खूप चांगले पद्धतीची गोलंदाजी पण म्हणावी लागेल. फलंदाजी पण समजूतदारचं क्रिकेट करता. पण तू हे पॉवर प्लेचं शतक आहे. ते मात्र फोडामफाडी करावी लागते या शतकमध्ये. पहिला चेंडू ऋषी यांनी कलेक्ट केला आहे. 1 बाउन्स नितीन बोडकेच्या हातामध्ये. 2 धावासाठी खूप चांगली गुड रनिंग द विकेट म्हणावे. बाळा ए बाळा किती स्कोर झाला? स्कोर किती झाला? 5 धावा झाल्यात. 4 चेंडू ना? 3 चेंडू 5 धावा. परंतु चौथा चेंडू सज्ज. वॉटर शॉट काऊन दिलाय. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. मित्रांनो क्रिकेट हे असा खेळ आहे तिथे मात्र ज्युनियर आणि सिनियरला दोघांनाही चांगला सन्मान मान दिला पाहिजे. क्रिकेटने आपल्याला भरपूर काय दिलं. क्रिकेटने आपली ओळख करून दिली. समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय हा उल्हास. परंतु पुन्हा एकदा ब्लॉकअपचा चेंडू बॉल गॅदर करेपर्यंत प्रकाश भावदानेने चोरटी धाव काढले. 5 चेंडू 10 धावा. चांगलं स्कोर गार्ड पण म्हणावं लागेल. परंतु इथे पॉवर प्लेचं शतक आहे. इथे मात्र हाणामारीचं शतक आहे. लास्ट बॉल 1 टू गो असेल का विकेट असेल काय असेल. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होत आहे. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. कारण समोर जर विचार केला तर आज माथाडी प्रीमियर लीग मधून खेळतोय. पण ह्याच्या आधी पाटण तालुका असोसिएशन धनगर समाज, सह्याद्री तालुका असोसिएशन धनगर समाज, ओपन सह्याद्री असोसिएशनमध्ये खेळतो. वाल्मिक पठारामध्ये खेळतो हा फलंदाज प्रकाश भावदाने. खूप चांगली फलंदाजी करतो. परंतु यावर्षी त्याचा बॅड लक असेल. आज पूर्ण आतापर्यंत 2 महिने क्रिकेटचा हंगामात चालू झाला आहे. सह्याद्री असोसिएशन पाटण तालुका मर्यादित धनगर समाज खूप चांगला आतापर्यंत थोडासा खेळ खराब राहिला आहे ह्या 2 महिन्यामध्ये. परंतु मागील 15 वर्ष जर बघितले तर खूप चांगली फलंदाजी करायचा. 1 साइड द हिरो ऑफ पाटण तालुका असायचा षटकाराचा बादशाह प्रकाश भावदाने. गोलंदाजीला येतोय नितीन बोडके. एक काळ असा होता की नितीन बोडके प्रकाश भावदाने एक साईनाथ 11 हा संघ होता. समाजामध्ये खूप आघाडीचा संघ होता. लगातार 7 वर्षे आपलं नाव मात्र प्रथम चषकाला कोरलं होतं प्रकाश भावदाने आणि नितीन बोडकेने एकाच टीममध्ये खेळत असताना. हां ते येवा ना काशा तिथला काशीनाथ आहे ना इथं तुमच्यामध्ये खेळतो तो. तुमचं आहे का? एक छोटी छोटी क्लिप बनवून हे पाठवा बरं का. हां चालेल. आता आलेला गोलंदाज मारुती झोरे. हां मला माहितीच नाही. आम्ही अजून लाईव्ह आता लगेच करतो 5 मिनिटात करू का आता बसल्या बसल्या. आलेला गोलंदाज असेल मारुती झोरे मॅन फ्रॉम मारवण. हा देखील पाटण तालुक्याचा आहे. प्रकाश भावदाने याचा विचार केला एकाच गावातले. पहिला चेंडू स्पेस केलाय. पहिला चेंडू टोलवलाय. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक असेल शिवाजी झोरे. बॉल गॅदर करेल. फलंदाजाला पाठवलंय पवेलियन मध्ये तंबूच्या दिशेला आसरा. खूप चांगला प्रकारे टोललेला चेंडू. परंतु उंची जास्त लांबी कमी. थोडा दे तंबाखू टाकू नका. थोडा दे की 2-4 दाणा दे की त्याला काय मूर्ती होईल. बॉलर संघाला दुसरा झटका. पहिला झटका सॉरी माफ करा चुक्या माणसांकडून होतात. पहिला झटका लागलाय. मिस्टर 360 याला का बोलतात पण आज परंतु त्याचा बॅड लक समजायचं. आता गेलेला फलंदाज
तवल आता मला लागेल की माझ्या माध्यमातून मी जेव्हापासून समाजामध्ये क्रिकेट खेळतोय थोडंफार 2-3 वर्ष झाले, हा फलंदाज आता गेला तो आनंद एडगे दादा, हे देखील सायनाथचा एक ओपनर फलंदाज होता, पण खूप काही दिवसानंतर आता परत बॅट आपल्या हातामध्ये पकडले, परंतु आज खूप चांगला बॉलिंग करतोय मारुती झोरे, कुठेतरी झकडून ठेवतोय. इथे मात्र वाईट चेंडू, वाईट प्लस एक, किती रन झाले? फलंदाजीला आलेला फलंदाज ओपनिंगला आलेला अजून देखील स्ट्राईकवर आहे. खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय, तो झालाय सक्सेसफुल. इथे चाललाय पंच, आपला निर्णय करा. षटकार, वाकडा तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, लांब लांब षटकार मारेगा प्रकाश बाबदाने, झुकेगा नाही साला. थोडंसं सकाळच्या सत्रामध्ये शांत होता, पण आता परंतु हवाई फायर पुन्हा एकदा त्याच दिशेने टोललेला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर करेपर्यंत ढेंगाटून चेंडू गेलाय चौकार. नारायण शेळकेकडून अशा चुका होत आहेत, परंतु या चुका तुम्हाला खूप महागड्या ठरतील नारायण शेळके, कारण त्यांच्यामध्ये नंतर जर विचार केला तर गोलंदाजीला एक राईट आर्म फास्टर गोलंदाज असेल प्रकाश बावदाने, परंतु आनंद झोरे देखील असतील, खूप चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा टोलवलाय, बॉल गेलाय अल्ट्रालॅब्स कंपनीच्या पलीकडे. षटकार, स्कोर किती झालाय? 4 चेंडू 28 धावा. आमचे परमित्र ऋषिकेश भानुसे मिस्टर 360 खूप चांगली फलंदाजी केली, परंतु बॅड लक म्हणावं लागेल. परत एकदा सज्ज, इथे मात्र काय होतंय, क्षेत्ररक्षक चुकी होतीये, परंतु एक धाव मात्र रोखली नाही, ही चोरटी धाव म्हणावी लागेल. 1 to go असेल, का होईल? विकेट का षटकार का चौकार का 1 रन का 0? इथे मात्र 0, एकही धाव नाही. 2 ओव्हर झाले ना. खूप चांगली फलंदाजी करतायत प्रकाश बावदाने. 29 धावा झाल्यात, 12 चेंडू 29 धावा. प्रकाश बावदाने किती करतोय? 7 चेंडूवरती 19 धावा वैयक्तिक खेळतोय प्रकाश बावदाने. आता आलेला गोलंदाज नितीन बोरके, ह्याला देखील खूप अनुभव आहे क्रिकेटचा, खूप चांगला क्रिकेट खेळतो नितीन बोरके. एक समाजामध्ये एक शांत खेळाडू जर विचार केला तर नक्कीच नितीन बोरकेचं मी नाव सांगेल. खूप 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 गुणी पोरगा आहे तो. ओपनिंगला आलेला फलंदाज आता देखील मैदानामध्ये सज्ज आहे, तो म्हणजे प्रकाश बावदाने. खूप चांगली फलंदाजी करतोय, पण गोलंदाजामध्ये थोडंसं धडपण असेल, कारण की पुढे खेळणारा फलंदाज आहे प्रकाश बावदाने. पहिला चेंडू फेकलाय, ब्लॉक कल्पतीचा चेंडू, इथे मात्र नशिबाची 1 धाव. खूप चांगली गोलंदाजी करतोय नितीन बोडके. जेवढं तुम्हाला थांबता येईल तेवढं थांबवावं लागेल फलंदाजाला, कारण स्कोर कार भरपूर भरलेला आहे. इथे मात्र जेल होईल का? इथे मात्र शब्बीर यांच्याकडून चुकी घडते, इथे मात्र 1 धाव काय रोखू शकत नाही. गोलंदाजी मात्र खूप छान आहे, पण इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील साथ लाभावी लागेल. मित्रांनो,
क्रिकेट हा एकावरती अवलंबून नसतो, परंतु 15 जणांवरती अवलंबून असतो. कारण 11 खेळाडू आपल्या मैदानामध्ये खेळतात, बाकीचे 4 खेळाडू आपल्या बाहेर बसतात, तेही देखील आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतात. इथे मात्र चेंडू यष्टिकराच्या हाताला झटका देत चाललाय सीमा पार. हा आलाय चौकार प्रकाश बावदानेच्या बॅटमधून. इट्स कॉल टू बीपी ब्रँडेड षटकार. किती चेंडू झाले? वॉलॉनचे कॅप्टन आमचे खूप चांगले टोलवलाय चेंडू. चेंडू खाली असेल. दीपक जोरे गदागदा चाललाय, पण इथे मात्र आलाय हवाई फायर षटकार. इथे थोडीशी जमीन हल्ली होती, खुर्ची देखील हल्ली होती. थोडासा प्लेअर फंबल झाला मी बोलेल, कारण की खूप चांगला खेळाडू आहे. त्याचा दबदबाच एवढा आहे की खुर्च्या हलवतो. परत मॅचकडे वळावं लागेल, परंतु दुसरा बॉल फेकलाय. हा देखील गेलाय गेलाय गेलाय. इथे बॉल 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 जुना दे. थांबके अंपायर, आपलं डिसिजन कळवायचं आहे. षटकार प्लीज. तुम्ही थोडे हात लांब डोचक, तुम्ही कधीतरी एक्सरसाइज केला असेल, तुम्ही थोडाफार त्याच्यामध्ये तरी वेळ द्या. आपल्याला शाळेमध्ये पीटीने शिकवलेलं आहे 1 2 3 4 5 6 8 9 10. परंतु नितीन बोडकेवरती आक्रमण केलंय प्रकाश बावदानेने. काय फलंदाजी करतो हा प्रकाश बावदाने. फलंदाजी तर खूप छान झाले, गोलंदाजीला मात्र पूर्णपणे भरकाडून टाकलंय ह्या फलंदाजाने. एक अनुभव वाचलेला गोलंदाज देखील आहे नितीन बोडके, त्याच्यामध्ये लगेच क्षमता आहे. खूप चांगली पद्धतीने चेंडू परत एकदा खूप चांगला फुल टॉसला केलाय सक्सेसफुल. इज गॉन टू बॉल. 2 चेंडू मात्र आपल्या मैदानाच्या बाहेर मारले, ते मात्र वानखेडे स्टेडियमच्या बाहेर मारल्यासारखे, परंतु बॉल भेटत नाही. हा तिसरा चेंडू टाकतोय लगातार. असे जर तुम्ही फटकेबाजी कराल तर आपल्या पुढच्या टुर्नामेंटला परत 3 बॉक्स विकत आणावं लागतील. स्कोर गार्ड 53. ओव्हरची समाप्त. पण स्कोर गार्ड थोडासा मला हलका वाटतोय, कारण की फलंदाजीला असेल प्रकाश बावदाने 56 धावा, परंतु ह्याच्या आधी फलंदाजी केली शंकर एडगे. काय फलंदाजी केली, काय फटके सजवले, त्याच्यासाठी देखील मी खूप 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 आभार मानतो. खूप चांगली फलंदाजी केली तुम्ही देखील शंकर एडगे. आय लव्ह यू. प्रकाश बावदाने देखील 50च्या आघाडीवरती. 12 बॉल 41 धावा झाल्या, नुसतं 9 धावाचं पाहिजेत. इथे मात्र नो बॉल. शिवाजी शेळके. इथे मात्र मित्रांनो सकाळी जरा शांत होता फलंदाज, परंतु भुकलेला होता प्रकाश बावदाने. आता मात्र बिर्याणीची कमाल. इथे चेंडू नो टाकलाय. आमचं लक्ष आहे की जोरे चलो. परंतु सज्ज फलंदाज. इथे मात्र पंचांनी निर्णय करायचा आहे. डॉट बॉल. वाईड असेल परत बघायचं, परंतु दुसरा चेंडू टाकला हलका त्याने ढकललाय. इथे मात्र रनआउटची संधी. फलंदाज बाद. इथे चालले आटपाडीची शान आणबाण शान आदित्य पाटील पाखऱ्या. आनंद एडगे. इथे मात्र शिवाजी शेळकेने खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु आता आलेला फलंदाज पाखऱ्या.
चांगला आपला पळ देखील मैदानामध्ये दाखवतो. आज देखील हे क्रिकेटचं ग्राउंड आहे. खूप किती लांब बैलगाडी शर्यत असो, हा खेळाडू हा व्यक्ती त्या शर्यतीपर्यंत पोचलेला असतो. ते रात असो दिवस असो काही असो. आता परत सज्ज झालाय फलंदाज, गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा शिवाजी शेळकेची गोलंदाजीची कमाली बोलावं लागेल. प्रकाश भावदारला कुठेतरी शांत ठेवलंय. 54 धावा झाल्यात. 3 बॉल 9 धावाची गरज. प्रकाश भावनाच्या बॅटमधून आलाय. इथे मात्र खूप चांगला चेंडू टोळलाय. आलाय 4 धावा. नारायण शेळकेकडून आतापर्यंत मला वाटतं मित्रांनो ही असेल 4थी ओव्हर. 8 बॉल सोडले त्या नारायण शेळकेने. 8 चेंडूवरचा धावा विचार केला तर 16 धावा असत्या, पण त्यांनी त्या 32 धावा दिल्यात 8 चेंडूवरती. कारण तो खूप चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. फलंदाज आहे तो मारणार, गोलंदाज आहे तो विकेट घेणार. इथे मात्र पूर्ण भिरकावून दिलंय. षटकार. प्रकाश भावदाने जरा प्लीज तुमची बॅट जरा हवेमध्ये फळकावी. जसा झेंडा फडकतो तसा आपली बॅट देखील हलवून दाखवायची आहे. बस प्रकाश भावदाने. परंतु मित्रांनो लगातार 3 वर्ष झाली. गेल्या 2 वर्षामध्ये देखील प्रकाश भावदाने ह्या संघाविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. परंतु लगातार 2 वर्ष ठोकलं होतं. गेल्या वर्षी देखील शेल फायटरला देखील ठोकलं होतं. यंदा पण आपल्या म्हणजे 3 वर्ष लगातार आपल्या फलंदाजीमध्ये 50 मारतोय. आणि दुसरं नाव ॲड केलं झालं तर माझे आवडते फलंदाज शंकर रेडगे, त्यांनी देखील आज खूप चांगली फलंदाजी केली. स्वतःच्याच भावाला चित्तड्या पार करून टाकलं. दुसरा हायेस्ट स्कोर असेल 68. मगाशी 76 धावाचं टार्गेट होतं, परंतु थोडासा काहीतरी गेम प्लॅन फिसकाटलेला म्हणावं लागेल. कारण जवळपास मॅच पूर्णपणे हातामध्ये होती, परंतु कशी सरकली तो नशिबाचा खेळ. आता देखील 68 धावाची गरज आहे. त्या देखील संघामध्ये 2 असे फलंदाज आहेत. सॉरी माफ करा. 69 धावाला टार्गेट आहे. वॉलोलांचा जर विचार केला तर आमचे मार्गदर्शक आनंदराव दंडिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली ही टीम आहे मित्रांनो. लगातार 2 वर्ष आपल्या टीमला एक विचार केला तर 50+ हा संघ खेळतो. विचार केला तर 2 ते 3 खेळाडू असे असतात फक्त यंग, पण देखील 2 वर्ष आपले रनरअप राहिलेले आहेत. हा संघ खूप चांगले. त्याच्यानंतर आनंद झोरे देखील खूप चांगलं सहकार्य करतात आपल्या संघाला. गोलंदाजी मात्र विचार केला तर खूप सुरेख टाकतात. चेंडू टाकतात, बुंदा टाकतात, यॉर्कर टाकतात, फुलटॉस टाकतात, पण चेंडू मात्र फलंदाजाच्या फळीच्या मागेच टाकतात. जर एक विचार केला तर एक फलंदाज अजून मला आठवतोय सचिन रामेष्टी. एक लगातार 3 वर्ष आपल्या एकाच संघामध्ये ठाम राहिलेला आहे. त्या फलंदाजीला मात्र बोली लागली होती 51,000ची, पण खूप चांगली फलंदाजी बघितले. परंतु खूप चांगली फलंदाजी बघितले. मला वाटतंय प्रकाश भावदाराने हा तिसरं वर्ष देखील अर्धशतक ठोकलंय. खूप चांगली फलंदाजी केली प्रकाश भावदाने. असंच खेळा. आपल्या पाटण तालुक्यात देखील नाव तुम्ही गाजवा. माझी इच्छा आहे तुम्ही गाजवलंय, इथून पुढे देखील गाजवा. परंतु ही मॅच आहे मित्रांनो. क्रिकेट असा संघ आहे तो मात्र ही मॅच अशी असते की लास्टच्या चेंडूपर्यंत निर्णय देऊ शकत नाही. ह्याला बोलतात क्रिकेट. क्रिकेट हा अतिशय सगळ्यात उत्कृष्ट खेळ असेल तर
क्रिकेट सारखा परंतु पुढच्या संघाचा विचार केला तर एक आघाडीचे दोन फलंदाज असतील नितीन बोडके आणि शिवाजी जोरे. 76 धावाचं पहिल्या वर्ष जर विचार केला तर 77 धावाला आव्हान केलं होतं ह्याच संघाने वॉलोलँड संघाने, पण तो मात्र चेस केला होता GS कॅल्टेक्सने. पण ह्या वर्षी देखील करेल का चेस, होईल का आपल्या संघाचा गाजावाजा करेल का, हा प्रश्न मात्र पडला असेल. खूप चांगली गोलंदाजी केली आमचे शिवाजी शेळके देखील खूप चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केला त्यांनी. प्लीज लवकरात लवकर दीपक जोरे कॅप्टन कुल प्लीज आपले दोन आघाडीचे धडाकीचे फलंदाज पाठवायचे आहेत. प्रकाश बादाल्याची फलंदाजी बघितली, मनाला खूप शांत चांगलं मस्त वाटलं, खूप चांगली फलंदाजी केली. परंतु आता काहीसं समीकरण बदलतंय. पॉवर प्लेचा गोलंदाज आता मात्र बदलताना दिसतो. काहीतरी जाळं रचलं असेल, ह्या जाळेचा सक्सेस होईल का हा प्रश्न पडलाय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतायत 11 खेळाडू, त्याच्यामध्ये 2 पंच असतील, 2 फलंदाज असतील, अजून बाहेर बसलेले माझे मित्र प्रेक्षक ह्यांचा देखील मी आभार मानतो. तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही वेळ दिलात, तुम्ही बघताय, मनापासून तुमचा आभार मानतोय. परंतु हे मित्रांनो क्रिकेट आहे, कोण हारेल कोण जितेल हे लास्टच्या चेंडूवरती देखील सांगू शकत नाही. परंतु गोलंदाजाचा एक विचार केला जर ही मॅचच्या आधी म्हणजे एक पहिली इनिंगचा खरंच शिवाजी शेळकेचं जेवढं कौतुक करावं तिकडं कमी असेल. थोडीसे 1-2 फटके आले बेकार, पण तू खूप चांगल्यापणे कमबॅक केलं. मित्रांनो बॅट्समन आला तो मारासाठीच येणार आणि गोलंदाज आला तो विकेट घेण्यासाठीच येतो, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो क्रिकेट असा खेळ आहे की मित्रांनो तिथे ज्युनियर असू सिनियर असू इतर कोणी असू पंच देखील असू त्यांना मान सन्मान देणं खूप गरजेचं आहे. पहिला चेंडू आनंद जोरे स्पेस करे शिवाजी जोरे, पहिला चेंडू बिर काढून दिलाय, कॅच खाली असेल उल्हास. मिस्टर 360 का बोललं जातं आपल्याला सॉरी माफ करा, फलंदाज थोडेसे आमचे नाराज असतील पण मला दिसलं नाही त्यांनी सोडता. पहिला चेंडू खरं चांगला भिरकावून दिलाय, बॉल चालाय सीमा पार 6 धावासाठी. हा आलाय शिवाजी जोरेच्या ब्रँडमधून पतंजली षटकार. इथे मात्र असेल नो चेंडू नो प्लस किती भेटतील, इथे मात्र नो प्लस धावा कळवायच्या आहेत. पंच नो प्लस नो प्लस 3 धावा पूर्ण होतील, नो प्लस 2 म्हणजे 3. मित्रांनो थोडंसं गोलंदाजावरती प्रेशर असेल कारण समोर असेल शिवाजी जोरे. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू फेकतोय, थोडंसं धडपण असेल, थोडंसं झडपण आहे गोलंदाजावरती कारण समोर एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याने देखील पाटण तालुका गाजवला आहे. इथे मात्र खूप चांगला चेंडू ब्लॉकल चेंडू म्हणावा लागेल, पण इथे चोरटी धाव घेतली, खूप चांगली फलंदाजी केले. इथे मात्र तू लिहा तो काय कधी गडबड किती बॉल 2 चेंडू धावसंख्या असतील शिवाजी 2 चेंडू 10 धावा. इथे या की चांगला बसवा त्याला नाही लिहिता नमस्कार नाही करीत. 2 चेंडू 10 धावा म्हणजे कुठेतरी दडपण असेल गोलंदाजाला कारण की दोन्ही जर फलंदाजाचा विचार केला तर
आघाडीचे फलंदाज आहेत. मार्गदर्शक असतील त्यांचे नारायण शेळके. आता नॉनस्ट्राईकला फलंदाज गेला. स्ट्राईकवरती नितीन बोडके स्पेस करेल. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला. इथे मात्र नितीन बोडकेच्या नाकाला वास देऊन गेलाय चेंडू. डॉट चेंडू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु मित्रांनो खेळाडूवरती दाखवावं लागेल ऋषी यांच्यासाठी मिस्टर 360. परंतु परत चेंडू टाकलाय. इथे मात्र डॉट चेंडू. मित्रांनो जर विचार केला तर रनांचा डोंगर रचलाय तुमच्यावरती, पण त्या डोंगराला आर पार करायची ताकद देखील पाहिजे. थोडासा चढ असला तरी पळायला पाहिजे, धावायला पाहिजेत. इथे मात्र फुलटॉस चेंडू फटका फसलाय. त्याच्या खाली असतील आनंद एडगे. खूप चांगलं क्षेत्ररक्षक. विचार केला तर आनंद एडगे आणि नितीन बोडगे एकाच गावचे आहेत, एकाच संघामध्ये खेळत होते. आता परंतु एडगे यांचं वय झाल्यामुळे ते आता संघ खेळत नाहीत त्या टीममध्ये. पण खूप चांगले फिल्डिंग म्हणावे लागेल. दुसरा आलेला फलंदाज नारायण शेळके, मॅन फ्रॉम जोगेटेक आता फलंदाज आहे. पहिल्या सकाळच्या फलंदाजीला आला होता सकाळच्या सत्रामध्ये, पण तू खूप चांगला षटकार देखील ठोकला होता. परंतु आता आलाय, काय करेल काय सांगू शकत नाही. परंतु फलंदाज खूप चांगला आहे. आनंद झोरेची गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या चेंडू 2 चेंडू थोडेसे हे केले होते, परंतु फलंदाजाला थोडं कळलं पाहिजे होतं की नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज जरा आघाडीवरती होता, त्या फलंदाजाला आपण सिंगल डबलने जर कन्वर्ट करून स्ट्राईक देणं गरजेचं होतं. तो फलंदाज मात्र जो फलंदाज तर लास्टपर्यंत असेल तर 100% तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या फलंदाजाला ओळखू शकतो मीच. कारण मग आम्ही एकाच गावातले आहे, एकाच ताटामध्ये जेवलेलो आहे, एकाच संघामध्ये देखील खेळलेलो आहे. खूप चांगली फलंदाजी करतो शिवाजी जोरे. परंतु आता आलेला गोलंदाज असेल राहुल जोरे. एक प्रकाश भावना त्याच्या तालमीत खेळलेला शिकलेला हे खेळाडू आहे मित्रांनो. अनुभव देखील असेल, कारण की एक विचार केला तर प्रकाश बावदानेच्या तालमीमध्ये खेळलेला शिकलेला प्लेअर कधी वाया नाही गेला आहे. आज पाटण तालुक्यामध्ये गेला आपण बघतोय. आज सायनाथ या संघाचा विचार केला तर प्रकाश बावदाने खूप चांगला खेळाडू आहे. खूप चांगले ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन देखील करतो. परंतु नॉन स्ट्राईकला फलंदाज आलेला बंधू एक चांगला फटका सजवेल का? बंधू टू बंधू. इथे मात्र असेल नो चेंडू. नो. प्लीज अंपायरची कोणी संवाद करू नये, निर्णयाचे पालन करावे. क्रिकेटमध्ये अंपायरला देखील देव मानतात. खूप चांगली फलंदाजी. चांगला चेंडू टाकला होता, परंतु त्याला गॅदर करता आला नाही शिवाजी जोरेला. परंतु नो चेंडू. दुसरा चेंडू काऊन दिलाय. चेंडू चाललाय आर पार. हा आलाय चौकार. शिवाजी जोरेची बॅट कुठेतरी तापले. टायमिंग झालाय 2:28. कधी वर्षात एकदाच करतो आम्ही. परंतु परत सज्ज झालाय राहुल. इथे मात्र फुलटॉस चेंडू सक्सेसफुल. फुल गुलाबाच्या फुलासारखा त्याला सक्सेस केलाय. खूप चांगल्या प्रेमाने केलाय. दोन चेंडू 20 धावा. कुठेतरी मॅचचा एक विचार केला तर फलंदाजाला कुठेतरी समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल, कारण की धावा मात्र आल्यात आपल्या फलंदाजीतून.
आणि गोलंदाजाला देखील कळलं पाहिजे योग्य टप्पा योग्य चेंडू ठेवला पाहिजे. कारण की मित्रांनो तुमचा एक चेंडू तुमचा घात घेऊ शकतो, परंतु फलंदाजाला सक्सेस करू शकतो किंवा गोलंदाजाला एका चेंडूवरती विकेट देखील येऊ शकते, एका चौकार देखील येऊ शकतो. परंतु पुन्हा एकदा लॉलीपॉप चेंडू टाकला होता पण शिवाजी झोरेंना मात्र कळला नाही, ते मात्र डॉट गेन. मित्रांनो एक विचार केला तर समजदारीचं क्रिकेट खेळलं पाहिजे. स्कोर कार्डवरती स्कोर आहे, 20 धावा आल्यात, तुम्हाला काही घाई करायची देखील गरज नाही. परंतु जर बॉल चाललाय 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 षटकार, हवाई सफर, बॉलला फेकून दिलंय, उंची पण फुल लांब होते. 26 धावा झाल्यात, चेंडू झाले 4 चेंडू 26 धावा. काय फलंदाजी करतोय, खूप चांगली फलंदाजी केली. मित्रांनो जर विचार केला तर पहिला हिरो ठरलाय, माय फेवरेट प्लेयर शंकर येडगे, दुसरा हिरो ठरलाय प्रकाश बावधन, तिसरा ठरल का हा शिवाजी झोरे. जर ठरला तर खूप चांगलं वाटेल, कारण की गाव एक आहे, नाव एक आहे, भाऊ बंधू भाऊकी देखील आहे. थोडा अभिमान वाटेल, आपलाच भाऊ आज आपल्या मैदानात सज्ज झालाय. परंतु राहुल झोरे कुठेतरी योग्य टप्पा तुम्हाला टाकावा लागेल. खूप चांगली गोलंदाजी पण वाईट बॉल, जर तो विचार केला तर खूप जास्त धावा खर्च देखील झाल्यात. तुम्ही जर असे वाईट चेंडू टाकला, परंतु सामना मात्र फिरवू शकतो. तुम्ही योग्य लेंथ योग्य टप्पा योग्य यॉर्कर देखील टाकू शकता. खूप चांगला चेंडू, इथे मात्र गोलंदाजाच्या नाकाला तोंडाला वास देऊन जाणारा बॉल फेकलाय. इथे बघितला तर सामना भरपूर बॉल भरपूर पाहिजेत, पण तो दुसरा चेंडू लॉलीपॉप जेल होईल का, येडगे असतील कॅच खाली. इथे मात्र 2 खेळाडूला बीट करून चाललाय बॉल. इथे मात्र काय इथे मात्र मित्रांनो एक छोटासा जर बॉलचा जर विचार केला तर एक हाताच्या मुठीमध्ये बसणारा चेंडू, पण तो किती जणांना नाचवतो याचा एक विचार केलाय का. 12 चेंडू 39 धावाची गरज आहे. इथे कोणाला तरी समजदारीचं क्रिकेट खेळला पाहिजे. 39 पाहिजे, 30 झालाय 30. अरे बाय 26 नंतर एक पण चौकार बिवकार आलेला नाही, बॉल डॉट की झाले. प्लीज फलंदाजाला इथे कळण्यात आहे की तुमचा देखील इथे 12वा खेळाडू आणि 13वा खेळाडू देखील इथे हजर आहे. मित्रांनो इथे कोणावरती अन्याय होणार नाही. बंधू थोडंसं थंडा घ्यावा. इथे मात्र गोलंदाजीला पातशे असेल, मला वाटतं थोडंसं चेंज केलंय. प्रकाश बावधने आतापर्यंत गोलंदाजीला आला नाही, म्हणताना काहीतरी जाळ रचलं असेल. त्या जाळेमध्ये काय होईल का, मासा फसेल का, मांदेली फसेल का, पापलेट फसेल का, परंतु सांगू शकत नाही. आता मात्र गोलंदाजीवरती आलाय प्रकाश बावधने. थोडंसं 2 वर्ष पहिलं तर धडपण घेतो. शिवाजी झोरेच्या समोर जर गोलंदाजी टाकायला गेला तर थोडासा फंबल होतो, थोडासा त्याच्यामध्ये धडपण असतं. पण आजपर्यंत तुम्हाला सिद्ध करून दाखवा लागेल, मी गोलंदाज आहे, माझ्या पुढे कोणताही फलंदाज असू मी डेफिनेटली त्याला चेंडू टाकू शकतो, त्याला बीट करू शकतो. पहिला चेंडू प्रकाश बावधने एक फास्ट गोलंदाज आहे मित्रांनो, पण तेवढाच ताकदीचा डाव्या हाताचा फलंदाज शिवाजी झोरे. पहिला चेंडू फेस करेल शिवाजी झोरे, परंतु डॉट चेंडू. काय गोलंदाजी केले, तिकट 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 100% खरडा असा तिकट चेंडू टाकला शिवाजी झोरेला. चेंडू काय समजला नाही.
खूप अशी योग्य पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, पण फटके मात्र आले पाहिजेत. कारण स्कोर विचार केला तर भरपूर आहे मित्रांनो, भरपूर म्हणजे भरपूर तुम्हाला रन चेस करायचे आहेत. थोडासा फलंदाजाने वेळ घेतला पाहिजे, सगळं काय घेतलं पाहिजे, परंतु इथे गचा क्षेत्ररक्षक खेळाडूला बीट करून चाललाय. एका धावेने धावफलक सरकतोय. 31 31 धावसंख्या इंग्लिशमध्ये विचार केला तर 31. लॉस ऑफ 1 विकेट. फलंदाजी कुठेतरी चांगल्या पद्धतीची करावी लागेल मित्रांनो. ह्याच्या आधीचा सामना झालेला कॅस्ट्रॉल वर्सेस सेल्फ फायटर, स्कोअर मात्र भरपूर मारला होता कॅस्ट्रॉल संघाने, पण मात्र मॅच जर खूप अटीतटीची झाली होती, बॉल टू बॉल रन आल्या होत्या, पण थोडंसं नशिबाची साथ नसावी मी म्हणेल. थोडंसं सेलला नशिबाची साथ नसेल, त्यामुळे थोडा हार पत्करावे लागले त्याला. पण इथे मात्र तिसरा चेंडू फेस करेल नारायण शेळके. खूप चांगला पद्धतीचा चेंडू टाकलाय. इथे मात्र डॉट चेंडू. मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो, प्रकाश बावदाने हा आघाडीचा गोलंदाज आहे. आज मात्र तिसऱ्या शतकामध्ये गोलंदाजी करतो, काहीतरी जाळं रचलं असेल. हे जाळं सक्सेस होईल का? थोडासा 100मध्ये 70% झालेलंच आहे, पण 30% सांगू शकत नाही. पण मित्रांनो क्रिकेट हा लास्टच्या चेंडूवरतीच निर्णय द्यावा लागतो. अरे हो की बाबल्या बाबल्या कुठं जातो का? हेच ना सुमित ट्रान्सपोर्टचे मालक सुमित शेठ आलेले आहेत, त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा देखील इथे सत्कार होत आहे. प्लीज त्यांनी स्टेजवरती यावे अशी विनंती करतो. सुमित शेठ तुम्ही देखील तुमच्या खूप मोलाचा वेळ काढला आमच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी. खूप 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 आभार मानतो आमच्या टोळीतर्फे. तुम्ही देखील या स्टेजवरती मानसंपन्न राहा. खूप चांगली गोलंदाजी प्रकाश बावदेच्या माध्यमातून. इथे मात्र फलंदाज असेल नारायण शेळके. इथे मात्र थोडासा फंबल झालाय. गोलंदाज नकारात्मक चेंडू टाकलाय. हे काय पिलंस काय? एक हारलो एक जिंकलो. इथे मात्र फलंदाजाला काय बॉल चेंडू काय कळत नाही मित्रांनो. परंतु इथे सामना मात्र झुकलेला आहे, वाकलेला आहे, आपटलेला देखील आहे. इथे मात्र ओव्हरची समाप्त आणि 6 चेंडूवरती पाहिजे, त्या म्हणजे 5 चेंडू झालेत. प्रकाश बावदाने 5 चेंडू झालेत, नाही तर तुम्हाला 28 रनाची पेनल्टी देण्यात आली असती. आनंद झोरे यांचं देखील थोडं लक्ष नाही, कारण खूप चांगली गोलंदाजी केली प्रकाश बावदानेने. एक विचार केला तर अर्धा किलोमीटर गोलंदाज पळतो, नंतर बॉल फेकतो. पहिला लास्ट टू गेलाय षटकार. ब्रँडेड नारायण 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 नारायणच्या बॅटमधून आलाय षटकार. जास्त धावांची गरज नाही 6 चेंडूमध्ये. जर विचार केला तर जास्त नाही, फक्त 30 धावा पाहिजेत. सिंगल डबलने देखील मला वाटतं येऊ शकतात, पण त्यासाठी नो बॉल देखील पाहिजे तुम्हाला मित्रांनो. गोलंदाजीला असतील थोडासा दडपण असेल, कारण की स्ट्रायकिंग एंगला असेल तो कोहिनूर, त्याचं नाव आहे.
सगळ्यांची अपेक्षा आहे मार्गदर्शन करणारे आमचे मुकदम यांनी गोलंदाजी करावी. जास्त नाही 30 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला असेल फलंदाज शिवाजी झोरे. काय करेल काय नाही सांगू शकत नाही मित्रांनो. ह्याच्या आधी झालेला सामना सुमित ट्रान्सपोर्ट ह्यांचा देखील इथे सत्कार होत आहे. ह्यांचा सत्कार करत आहेत भरत वरक ह्यांच्या हस्ते यांचा सत्कार करत आहे. प्लीज ह्याच्या आधी सामना झालेला 6 चेंडू 25 आहे. हा देखील असेल 6 चेंडू 30 धावा. इथे मात्र खूप चांगला चेंडू टाकला होता पण फलंदाजाला कलेक्ट करता आला. हा झाला असता षटकार पण इथे चौकाराने आपल्याला शांत बसावं लागते. ह्याच्या आधी झालेला सामना कॅस्ट्रोल वर्सेस शेल परंतु 6 चेंडू 28 धावा पाहिजे होत्या. फलंदाजीला होता बबन झोरे. एक हार्ड हिटर फलंदाज होता मित्रांनो परंतु त्याला देखील 3 चेंडूवरती त्यांनी 2 षटकार देखील ठोकले होते परंतु नशिबाने साथ नाही दिली म्हणून थोडासा तोही देखील आउट झाला ना. तर खरंच खूप चांगला सामना रंगला होता. हा देखील खूप चांगला सामना रंगलाय. 5 चेंडू धावसंख्या पाहिजे असेल त्या म्हणजे फक्त 26. इथे मात्र नो चेंडू. इथे चाललाय षटकार. इथं षटकार प्लस नो प्लस षटकार प्लस नो. काय समीकरण घडते. मित्रांनो चेंडू झाला एकच. फ्री हिट असेल शिवाजी झोरेला पूर्ण फायदा करून घेतला पाहिजे. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. ह्याच्या आधी देखील समीकरण माफ करा शिवाजी दादा. 5 चेंडू 20 धावाची गरज आहे. सॉरी 31 पाहिजे होत्या. सॉरी वाईट टाकलाय. अरे इथे त्यांची माणसं आहेत की अर्धी निल्या असं कसं. वाईट त्याने नाही लिहिले. इथे मात्र शतक असेल. राहुल चुकी करतोय फेकच पर्यंत 2 धावा काय रोखू शकत नाही. इथे मात्र फ्रीट होती कुठेतरी. फुल टॉस लॉलीपॉप चेंडू आला होता त्याला भिरकावून द्यायचं होतं पण थोडासा स्ट्रेट आउट खेळण्याच्या नादामध्ये 2 पळाले ना. आता 19 पाहिजे होते ना. 4 चेंडू 18 धावा पाहिजेत परंतु हा असेल का चेंडू. नो. वनच्या अंपायरचा निर्णय कळवायचा आहे. नो चेंडू आलेला आहे. प्रकाश भावदाने आपण एक समाजामधला चांगला खेळाडू आहे. खेळवृत्ती दाखवायची आहे. प्लीज कोणी इथे भांडणं करायचे नाहीत. संघ कोणचा आहे जिंको
ट्रॉफी मात्र आपल्याच घरात येणार हा देखील विचार करायचा आहे. तानाजी जोरे आणि गुप्ता साहेब तुम्ही देखील थोडासा विचार दोघांनी विचार करून निर्णय द्यायचा आहे. हे स्कोर सांग. नोज आहे नोज आहे दिसतंय एवढं कळत नाही इथनं आपल्याला कळत नाही. सॉरी मित्रांनो प्रकाश बाजाने प्लीज इथे जरा लक्ष द्या तुम्ही. इथं बघितलं आहे रिव्ह्यू. सॉरी नो बॉल आहे मित्रांनो. ते नो चेंडू आलाय. धाव फलक थोडासा पुढे सरकलाय. 2 बॉल. चेंडू झालेत फक्त फक्त 2. 4 चेंडू बाकी आहेत. 17 पाहिजेत. 4 चेंडू 17 धावांची गरज आहे. त्यांची माणसं आहेत महाराज. 31 पाहिजे होत्या दिप्या. तू जवळ नुसता 30 कशाला सांगितले. हिंदी सांगितलं पहिले 30. 31 आहे. इथे मात्र भिरकावून दिला. इथे क्षेत्ररक्षक असेल उल्हास मिस्टर 360 बॉल गॅदर करेपर्यंत बॉल जाईल. इथे तुम्ही वाट बघताय चौकार जाईल हिस्सा जाईल पण इथे काही होऊ शकतं. मित्रांनो चौकार देखील आला नसून पण 4 धावा पळून काढलेत शिवाजी जोरे यांनी. 3 चेंडू धावसंख्या पाहिजेत. प्लीज फलंदाजाला पाणी घेऊन जायचे आहे. काहीतरी वादळ मैदानामध्ये आलेलं दिसत आहे. थोडस माती भीती उडत आहे. जसं बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये बकासूर नाव आहे हे. 3 चेंडू 13 धावा पाहिजेत. 3 चेंडू 13 धावा. कान उघडा जरा ऐका सगळ्यांनी. 3 चेंडू 13 धावा. 13 धावा 3 चेंडू. 3 चेंडू 13 धावा. 13 धावा 3 चेंडू. 13 धावा 3 चेंडू. कशा 12 पाहिजेत. 17 आणि 4 किती. 17 पाहिजे. अरे 17. अरे 31 ला विनोती पकडला घेऊ महाराज. पवार ते एका जागेवर ठेवलेले हातामध्ये 12. 12 अरे मग मी जाऊन सांगू का त्याला 12 पाहिजे. आता इथं लिहिलेलं आहे तुमची 2-3 माणसं आहेत. 3 चेंडू 13 धावा. प्लीज माफ करा. इथे GS कॅल्टकचे 1 नसून 4 खेळाडू आहेत मित्रांनो स्कोरगार वरती. मग इथं कसं लिहिलेलं आहे बघ ना. तुमचे जे माणसं आहेत ना
सॉरी 3 बॉल 12 धावा पाहिजेत. शहाजी शेंडगे यांच्या ह्या साहेबांचं देखील इथं स्वागत करत आहे. यांनी देखील मंडपात येऊन बसायचं आहे. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू. कायचं समीकरण असेल, थोडंसं धडपण असेल दोन्ही संघाला देखील. आनंद जोरेचा तोंड थोडंसं पडलेलं आहे. इथे मात्र काऊन दिलाय. चेंडू चाललाय, हवाय सफर. बॅट मधून आलाय 6 धावा. मित्रा एक लक्षात ठेवा, तुम्हाला पहिलेच बोलो 68 धावा पाहिजे होत्या. थोडंसं लक्ष ठेवायचं आहे, 2 चेंडू 6 धावा पाहिजेत. अजून शिवाजी जोरेला जर तिसरा अर्धशतक बनवायचं असेल, फक्त 4 धावांची गरज आहे मित्रांनो. आणि जिंकायसाठी 6 धावांची. 2 चेंडू 6 धावा, 2 चेंडू. थोडंसं खूप चांगली फलंदाजी, परंतु काऊन दिलाय. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावासाठी मित्रा शिवाजी दादा जोरे, तुमचं थोडंसं जरा बॅट हवेमध्ये दाखवायची आहे. हात नाही, हात बॅट बॅट बॅट. खूप चांगली फलंदाजी केली. खूप म्हणजे चांगली फलंदाजी. काय फलंदाजी पाहिजे. एक चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. मित्रांनो सामना अजून संपलेला नाही. इथे आलंय अर्धशतक, पण सामना अजून संपलेला नाही. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 1 धाव निघत नाही, पण 1 चेंडू 6 धावा निघतात मित्रांनो. थोडंसं दडपण असेल, टाकतील का ब्लॉकअप पद्धतीचा चेंडू. कसं काय घडेल, कसं घडेल. पुन्हा इथे कॅचची संधी असेल. इथे मात्र फलंदाज बाद. इथे मॅचचा पूर्णपणे इथे मात्र समीकरण बदललंय. इथे मात्र मिस्टर 360 इथे मात्र खूप चांगली झेल पकडलाय. इथे आमच्या कानाजवळ आलंय. उल्हासच्या ह्या कॅचीसाठी संतोष शेख यांनी 50 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे. खूप चांगली झेल घेतली. त्याबद्दल मिस्टर संतोष शेख प्लीज 50 रुपये जमा करायचे. संतोष शेखेने खूप चांगली इथे बोली लावले 100 रुपयाची. उल्हास मिस्टर 360ला मला वाटतंय मैदानातून त्यांना उचलून आणतील का असं वाटतंय. छोटे नन्हे मुन्ने खिलाड़ी देखील जा रहे हैं. कोई मिल गया पिक्चर का सीन इधर दिख रहा है. मोरिया बाळूमामाच्या नावानं ते थोडंसं नाराज असतील. अर्धशतक आपल्या फलंदाजीतून आलंय, परंतु 1 चेंडू 2 धावा पाहिजे होत्या. कुठेतरी समजदारचं क्रिकेट खेळलं पाहिजे होतं मित्रांनो. षटकार चौकाराच्या नादामध्ये किती मोठमोठे देखील खेळाडू पवेलियनच्या दिशेला जात असताना दिसत होते, परंतु आता थोडंसं हास्य दिसतंय. कॅप्टन आनंद झोरे खूप चांगल्याचं गोंड स्माईल, खूप चांगली गोलंदाजी केली म्हणावं लागेल मित्रांनो. भले 4 चेंडू 5 चेंडूवरती षटकार गाव, परंतु मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट असतं. आज मात्र आनंदराव साहेब दंडिले यांचाच देखील खूप छान खेळ राहिला आहे. त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु मिस्टर 360चा जर विचार केला
खूप